आणि बातमी भंडाऱ्यामधून आहे। भंडाऱ्यामध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। यामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। दरम्यान अतिवृष्टीमुळे भंडारा जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। अनेक सखल भागांमध्ये घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। जिल्ह्यातील अनेक मार्ग पाण्याखाली गेलेले आहेत। वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। हवामान विभागाने आज भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे। भंडारा जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली। त्यात पहाटेपासून अतिवृष्टी झालेली आहे। बघू शकता आपण भंडारा शहरातील या नागपूर रायपूर या राष्ट्रीय महामार्गावर आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये इथे पाणी प्रवाहित होत आहे। राष्ट्रीय महामार्गावरून पाणी निघत आहे आणि यातून मार्ग काढत असताना वाहनधारकांनाही मोठी कसरत करावी लागत असल्याचं चित्र इथं बघायला मिळत आहे। एकंदरीतच आज झालेल्या या पावसाने भंडारा जिल्ह्याला आज परत दिवसभर रेड अलर्टचा इशारा हवामान विभागाने घोषित केलेला आहे। सोबतच अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाने भंडारा जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी घोषित केलेली आहे। एकंदरीतच भंडारा जर जिल्ह्याचा विचार केला तर 7 तालुक्यांमध्ये ही अतिवृष्टी झालेली आहे आणि सर्वत्र नदी नाले ओसंडून वाहत आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। अनेकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच या अतिवृष्टीचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसल्याचं चित्र इथे बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।